सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपलं वजन वाढते आणि अनेक जण डाएटिंग किंवा औषध वापरतात, पण आयुर्वेद सांगतो की वजन कमी करायचं असेल तर शरीरातील दोष संतुलित करणे गरजेचं आहे। चला तर मग पाहूया हे 20 प्रभावी आयुर्वेदिक उपाय। 1. सकाळी कोमट पाणी, लिंबू आणि मध। सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि 1 चमचा मध घालून प्या। हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो आणि मेटाबॉलिझम वाढवतं। टिप क्रमांक 2. त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या। हे आतड्यांची साफसफाई करून पचन सुधारतं आणि मेद कमी करतं। 3. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे। तांब्याचं पाणी शरीरातील टॉक्सिन्स कमी करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं। 4. जेवणानंतर आल्याचा तुकडा किंवा सुंठ पावडर। हे नैसर्गिक पाचक आहे। आल्यामुळे चरबी जळते आणि जेवण लवकर पचतं। टिप क्रमांक 5. कोमट पाण्याचे सेवन दिवसभर करा। थंड पाणी टाळा, कारण ते कफ वाढवतं आणि मेद साठवतं। कोमट पाणी शरीरातील चरबी वितळवायला मदत करतं। टिप क्रमांक 6. मसाल्यांचा योग्य वापर करा। हळद, मिरी, दालचिनी, मेथी, जिरे हे सगळे मसाले नैसर्गिक फॅट बर्नर आहेत। विशेषतः दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि भूक कमी करते। 7. सकाळी दालचिनी, आलं आणि लिंबाचा चहा। हा डिटॉक्स ड्रिंक वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे। 8. भोजन सावकाश नीट चावून खा। यामुळे अन्न नीट पचतं आणि जास्त खाणं टाळलं जातं। 9. रात्रीचे जेवण हलकं आणि लवकर 7 वाजेपर्यंत। रात्री पचन मंद होतं, त्यामुळे हलकं उबदार अन्न घ्या। 10. मिठाई, गोड पदार्थ आणि पांढरा तांदूळ टाळा। हे पदार्थ शरीरात कफ आणि मेद वाढवतात। 11. तूप अगदी थोड्या प्रमाणात पण नियमित वापरा। आयुर्वेद सांगतो की योग्य प्रमाणातलं तूप पचन सुधारतं, पण जास्त प्रमाणात घेतलं तर वजन वाढवतं। टिप क्रमांक 12. दिवसा झोप टाळा। दिवसा झोपल्यामुळे पचन मंदावतं आणि शरीरात मेद साठतो। 13. दररोज योगासनं, सूर्यनमस्कार, भुजंगासन, धनुरासन ही आसनं पोटाभोवतीचा मेद कमी करतात आणि ऊर्जा वाढवतात। 14. गरम तेलाने अंगमळणी, अभ्यंग स्नान करणे। ही आयुर्वेदिक पद्धत रक्तभिसरण वाढवते आणि त्वचेखालील मेद कमी करते। 15. भोजनापूर्वी थोडं कोमट पाणी किंवा सूप प्या। त्यामुळे भूक नियंत्रित राहते आणि जास्त खाणं टाळलं जातं। टिप क्रमांक 16. आमलकी रस किंवा कोरफडीचा रस सकाळी रिकाम्या पोटी घ्या। हे शरीर शुद्ध करतं आणि चरबी कमी करतं। टिप क्रमांक 17. गुगुळ। आयुर्वेदात गुगुळाला चरबी वितळवणारा घटक मानले गेले आहे, पण यासाठी वैद्यांचा सल्ला घ्यावा। टिप क्रमांक 18. ताण कमी करा। स्ट्रेसमुळे कोर्टिसोल हार्मोन वाढतो, जो पोटाभोवती चरबी साठवतो, म्हणून ध्यान किंवा प्राणायाम जरूर करा। 19. पुरेशी झोप 7 ते 8 तास। झोपेमुळे हार्मोन संतुलन राहून वजन नियंत्रणात राहतं। टिप क्रमांक 20. दररोज स्वतःला मोटिवेट करा। वजन कमी करणे म्हणजे फक्त शरीराचं नाही तर मनाचं संतुलन सुद्धा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।